नमस्कार. आज रविवार, आपला कथेचा दिवस. आज आपण जी कथा वाचणार आहोत ना, त्या कथेचं नाव आहे रिटर्न गिफ्ट. लेखक दिलीप कसगावकर, अभिवाचन चेतना वैद्य. जवळजवळ 2 तास नेहा साड्या बघत होती, पण आवडलेल्या साड्या तिच्या बजेटमध्ये बसत नव्हत्या आणि बजेटमध्ये बसणाऱ्या साड्या तिला आवडत नव्हत्या. वैतागला सेल्समन म्हणाला, मॅम, एकदा तुम्ही तुमचं बजेट वाढवा, नाही तर सिलेक्शन क्रायटेरिया तरी बदलावं. नेहाला 10,000 रुपयांची एक साडी खूप आवडली होती, पण तिचं बजेट फक्त 8,000 रुपयांचं होतं ना. दादा, तुम्ही शेटजींना विचारून पहा ना, काही डिस्काउंट मिळेल का मला थोडासा? नेहाने अगदी विनवलं. त्याच वेळेला काय झालं, दुकानात एकटाच आलेला एक रुबाबदार तरुण सेल्समनला म्हणाला, मला साडी घ्यायची आहे, कोण दाखवेल? सर, 5च मिनिटं थांबा, या मॅमचं झालं की तुम्हाला साड्या दाखवतो, तुम्ही बसा इथे. ए बघा, आमच्याकडे कोणचं डिस्काउंट आम्ही देत नसतंय, शेठजी म्हणाले. पण जर तुमचा आज वाढदिवस आहे काय, तर तुम्हाला 10% डिस्काउंट देते बघा. किंवा तुमच्याकडे एबीसी बँकेचं क्रेडिट कार्ड असलं तर आम्ही तुम्हाला 20% डिस्काउंट देऊ शकतोय. काय म्हणते? माझा वाढदिवस पुढच्या रविवारी आहे आणि माझ्याकडे कोणतंही क्रेडिट कार्ड नाहीये, असं म्हणताना नेहा अगदी हिरमुसली. मॅम, माझ्याकडे एबीसी बँकेचं क्रेडिट कार्ड आहे, तुम्ही वापरा ना ते, तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल, म्हणजेच साडी तुम्हाला हव्या असलेल्या किमतीतही मिळेल ना. तो तरुण म्हणाला. खरंच? असं म्हणताना नेहा आनंदली. सर, मी तुमचे मनापासून आभार मानते. तेव्हा त्या तरुणाने सांगितलं, मॅम, मला एक साडी घ्यायची आहे, पण मला साड्यामधलं ना काहीच कळत नाही. तुमचं सिलेक्शन उत्तम आहे अगदी. साडी कलेक्ट करायला प्लीज मदत कराल मला? का नाही, अवश्य करीन, नेहा म्हणाली. तुम्हाला कोणासाठी साडी घ्यायची सांगा बरं? रीनूसाठी, म्हणजे रीनासाठी, तो तरुण म्हणाला. रीनाताई कशा आहेत, म्हणजे त्यांची उंची, त्यांचा रंग? बिलकुल तुमच्यासारखीच उंची आहे, तसाच रंग आहे आणि 0 फिगर. फरक म्हणाल तर एवढाच की तिचं शोल्डर कट नाहीये, बॉब कट आहे. सर, तुमचं बजेट किती आहे सांगा, सेल्समन म्हणाला. 70-75 हजार रुपये, तो तरुण म्हणाला. सेल्समननं मोठ्या आदरानं त्या तरुणाकडे बघितलं आणि अतिशय आकर्षक साड्या दाखवायला सुरुवात केली. नेहा अगदी मन लावून बारकाईने साड्या पाहत होती. अनेक साड्यांपैकी 2 साड्या नेहाने बाजूला काढल्या. दोन्ही साड्या खरोखरच इतक्या सुंदर होत्या आणि विशेष म्हणजे त्या तरुणांनी सांगितलेल्या बजेटमध्ये होत्या. सर, तुम्ही रीनाताईंना ना व्हिडिओ कॉल करा आणि या 2 साड्या दाखवा ना, मग त्या पसंत करतील ती साडी घ्या. नाही नाही, मला रीनूला सरप्राईज करायचंय, त्यामुळे व्हिडिओ कॉल नाही करता येणार. मॅम, मी तुमच्या अंगावर दोन्ही साड्या दाखवतो आणि मग तुम्ही सिलेक्ट करा, सेल्समन म्हणाला. दोन्ही साड्या नेहावर खूपच खुलून दिसत होत्या. सर, सर, रीनाताईंसाठी ना ही साडी घ्या, नेहा म्हणाली. दादा, या दोन्ही साड्या पॅक करा, तो तरुण म्हणाला. सर, रीनाताईंसाठी या दोन्ही सारख्याच साड्या होतील, नेहा म्हणाली. तुम्हाला 2 साड्या घ्यायच्या असतील तर आपण दुसरी साडी घेऊ ना. मॅम, एक साडी रीनूसाठी आणि दुसरी माझ्या एका खास मैत्रिणीसाठी, तो तरुण अगदी निसंकोचपणे म्हणाला. सर थांबा, मी दोन्ही साड्या जरा व्यवस्थित चेक करून घेते, नेहा म्हणाली. नेहानी पहिली साडी चेक केली आणि म्हणाली, ही ठीक आहे. दुसरी साडी चेक करताना नेहा किंचाळली. साडीच्या बॉर्डरवरून वेगाने हात फिरवताना साडीच्या प्राइस टॅगवर नीट न लावलेल्या पिनमुळे नेहाच्या नाजूक बोटाला मोठी दुखापत झाली आणि त्यातून रक्त यायला लागलं. नेहाचं रक्त साड्यांच्या ढिगाऱ्यावर पडणार तेवढ्यात त्या तरुणाने नेहाचा हात हातात घेतला आणि त्यावर खिशातला पांढरा स्वच्छ हातरुमाल दाबून धरला. पटकन संकोचून तो म्हणाला, सॉरी सॉरी मॅम, मी तुमची परवानगी न घेताच तुमचा हात हातात घेतला.
सर बरं झालं की तुम्ही त्यांचा हात हातात घेतला, नाहीतर त्यांच्या हातातलं रक्त साड्यावर पडलं असतं आणि शेठजींनी मोठी नुकसान भरपाई मागितली असती बघा. प्रत्येक साडी 70-75 हजाराच्या घरातली आहे. साड्या घेतल्यावर तो तरुण म्हणाला, मॅम मी तुम्हाला घरी सोडतो. जरा संकोचूनच पण नेहा तयार झाली. आलिशान गाडी चालवताना तो तरुण म्हणाला, मॅम आपण काय करूया, आधी क्लिनिकमध्ये जाऊया आणि ड्रेसिंग करून इंजेक्शन घेऊया. नको बाई, क्लिनिकमध्ये गेलो तर 200-300 रुपये खर्च होतील. आधीच बजेटपेक्षा थोडी महाग साडी घेतली आहे, त्यामुळे मला आता ना थोडी काटकसरच करायला लागणार आहे. काय करता तुम्ही? त्या तरुणाने उत्सुकतेने विचारलं. सर मी एका छोट्या कंपनीत रिसेप्शनिस्ट आहे. महिन्याला 20,000 रुपये पगार मिळतो. त्यातून घर भाडं, किराणा, ऑफिसला जाण्या येण्याचा आणि इतर खर्च जाऊन जेमतेम 2-3 हजार वाचतात. मी घरी जाऊन बोटावर हळद लावीन ना, तेवढेच माझे पैसे वाचतील. काळजी करू नका मॅम, क्लिनिकला पैसे लागणार नाहीत. सर पण माझ्यामुळे तुम्हाला घरी जायला उशीर होईल आणि रीनाताई चिडल्या तर? चिडायला रीना काय माझी बायको नाहीये, मावस बहीण आहे माझी. सरांनी स्पष्टीकरण दिलं. पण ज्या मैत्रिणीसाठी तुम्ही इतकी महाग साडी घेतली, ती तुमची खूप जवळची मैत्रीण असणार. मग त्याही रीनाताईंसारख्या सुंदर आहेत का? काय करतात त्या? इथेच असतात का? नेहाच्या प्रश्नांना कोणतंच उत्तर नाही मिळालं. आपण इतका वेळ बोलतोय सर, पण आपल्याला एकमेकांचं नाव देखील माहिती नाही. मी राज. मी नेहा सर. सर तुम्ही काय करता? नेहाने विचारलं. तेवढ्यात गाडी थांबवत सर म्हणाले, क्लिनिक आलंय. क्लिनिकवर बोर्ड होता, डॉक्टर राज, MD, जनरल प्रॅक्टिशनर. राजने हळुवारपणे ड्रेसिंग करून इंजेक्शन दिलं. उद्या सकाळी परत ड्रेसिंग करूया आणि नो फी, तो म्हणाला. नेहा संकोचली. राजनं नेहाला घरी सोडलं. साडी कपाटात ठेवताना नेहाच्या लक्षात आलं की तिने साडीचे पैसे राजला दिलेच नव्हते. सकाळी नेहा क्लिनिकला लवकरच पोहोचली. पैसे देण्याच्या घाईबरोबरच कसली तरी ओढही होती तिला. राजनं ड्रेसिंग केलं, पण जरा नाराजीनंच साडीचे पैसे घेतले. नेहा पुढच्या रविवारी संध्याकाळी मी एक छोटीशी पार्टी देणार आहे. तू जर फ्री असशील तर येशील का? माफ माफ करा नेहा मॅम, मला आय एम सॉरी, तू तू नाही तुम्ही म्हणायचं होतं. सर मला अहोच अहो आवडतच नाही. तुम्ही मला तूच म्हणा आणि नक्की येईन मी जरूर, नेहा म्हणाली. संध्याकाळी ऑफिसमधून येताना बस सिग्नलला थांबली असताना बाजूलाच राजची कार येऊन थांबली. बाय राज, असं म्हणत एक खूप सुंदर तरुणी गाडीतून बाहेर पडताना नेहानं पाहिली. नेहाच्या मनात आलं, ही कदाचित राजची बहीण रीना असेल का? नाही, नक्कीच नाही. रीनाचा बॉबकट असल्याचं राजनं सांगितलं होतं आणि हिचे तर केस लांब आहेत. हा, राजची ती खास मैत्रीण तर नसेल. एक मात्र नक्की, नेहाच्या मनात राजने एक विशेष स्थान निर्माण केलं होतं. नेहाच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनी रविवारी संध्याकाळी एकत्र मूव्ही बघायचं ठरवलं. अनावधानाने नेहानं येण्याचं मान्य केलं. चुकून. राज बरोबर जायचं की मूव्हीला जायचं, नेहाच्या मनात सुरू झालं द्वंद्व. मूव्हीला गेले नाही तर अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागेल आणि राज बरोबर जायचं नसेल तर त्याला कळवू कसं? त्याचा नंबरही नाही. आणि नेहाला उत्तर सापडलं. ऑफिसच्या सहकाऱ्यांना अर्धसत्य सांगायचं. डॉक्टरांबरोबर जायचं याऐवजी डॉक्टरांकडे जायचं असं सांगायचं. रविवारी ठरल्या वेळी नेहा तयार होती. मागच्या आठवड्यात घेतलेल्या साडीवर नेहा खूपच सुंदर दिसत होती. राज अगदी वेळेवर आला. गाडीत बसल्यावर नेहानी मैत्रिणीला डॉक्टरांबरोबर ऐवजी डॉक्टरांकडेच जाते असं सांगून स्वतःची सुटका करून घेतली. नेहानं सांगितलेल्या अर्धसत्यावर दोघेही खळखळून हसले. कारमधला रेडिओ एक गाजलेलं गीत ऐकवत होता. भेट तुझी ती काल परवाची, पाया बनली मम जीवनाची, भीड मुरडली उभ्या जगाची, दिशा गवसली मला उद्याची. राजनं नेहाकडे पाहिलं. ती कुठेतरी हरवलीच होती.
राजच्या आलिशान गाडीनं लवकरच मध्यवस्ती सोडली आणि गाडी एका अलिशान 5 स्टार हॉटेल जवळ येऊन थांबली. राजनं बुक केलेल्या प्रशस्त सूटमध्ये ते गेले. राजनं दोघांसाठी मस्त कॉफी मागवली. कॉफी आणणाऱ्या मुलाच्या कानात राज काहीतरी कुजबुजला. ते काही नेहाच्या चणाक्ष नजरेतून सुटलं नाही की. गप्पा मारता मारता कॉफी संपली. राज सर, अजून कोणीच नाही आलं? कोण कोण येणार आहे पार्टीला? आणि काय वेळ दिली बरं तुम्ही? रीनाताई पण येणार आहेत का? आणि तुमचे ते खास मैत्रीण ती पण येणार आहे का? नेहानं विचारलं. कोणीही येणार नाही, फक्त आपण दोघच आहोत, राज म्हणाला. तेवढ्यात लाईटच गेले. सर सर आपण बाहेर रिसेप्शन मध्ये जाऊन बसूया, नेहा म्हणाली. लाईट्स इतक्यातच येतील, मोठ्या हॉटेल्समध्ये जनरेटर असतो, राज म्हणाला. नेहा चल आपण आज जाऊया. तिचा हात घट्ट पकडत राज म्हणाला. आत आत कुठे? घाबरलेल्या नेहानं विचारलं. तुझ्यासाठी छान सजवलेल्या बेडरूम मध्ये, राज म्हणाला. नको नको प्लीज प्लीज नको नको सर सर नको, नेहा ओरडून म्हणाली. नेहा विरोध करत होती तरी राजने जवळजवळ ओढतच तिला बेडरूम मध्ये नेलं. नेहा खूप घाबरली होती, थरथरत होती. तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. सगळं काही अनपेक्षित होतं. राजवर नको तेवढा विश्वास टाकून, ऑफिसातल्या मैत्रिणीला अर्धसत्य सांगून ती राज बरोबर आली होती. इतक्यात लाईट आले. बेडरूम खरोखरच खूप छान सजवली होती. प्रशस्त वातानुकूलित रूम, भिंतीवर मोहक गुलाबी रंग, छानस ड्रेसिंग टेबल, मंद प्रकाश, रंगीबेरंगी दिवे, हलकस संगीत, पांढरा स्वच्छ सोफा, किंग साईज बेड, गुबगुबीत उषा आणि जाडजूड ब्लँकेट. सर, खूप व्यवस्थित प्लॅन करून फसवलं मला तुम्ही. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके नीच असाल म्हणून, नेहा ओरडून रडत म्हणाली. नेहाच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत राजनी पडद्यामागून काचेचा एक टीपॉय पुढे ओढला. टीपॉयवर होता हॅपी बर्थडे नेहा असं लिहिलेला एक छानसा केक. इतकी कल्पकता आणि इतकं प्लॅनिंग. नेहा अवाक झाली. राजबद्दल करून घेतलेल्या गैरसमजातून आणि त्याला नीच म्हटल्यामुळं अगदी मनोमन शरमली. प्लीज प्लीज माफ करा मला, नेहा ओशाळूनच गेली. नेहाचे पाणावलेले डोळे राजनी रुमालाने पुसले. रागावल्यात? छे छे, मुळीच नाही. पुढे मागे लग्न करायचंय तेव्हा असं खोचक बोलणं ऐकायची मला सवय नाही का करून घ्यावी लागणार, राज म्हणाला. सर, तुमच्या त्या खास मैत्रिणीला भेटण्याची खूप उत्सुकता आहे मला. कधी भेटवाल? लवकरच, राज म्हणाला. नेहाच्या खांद्यावर थोपटत राज म्हणाला. कमॉन नेहा, आता केक कापूया. नेहाने केक कापला. प्रथम राजनं नेहाला, नंतर नेहानं राजला केक भरवला. राजनं दिलेला गिफ्ट बॉक्स उघडून नेहा ओरडलीच. सर सर सर, काहीतरी चूक झाली हो. ही तुमच्या खास मैत्रिणीसाठी घेतलेली साडी तुम्ही मला देताय. खरंय नेहा, ती मैत्रीण आता मैत्रीण राहिली नाही, तिला कोणीतरी मागणी घालणार आहे. सर, पण तिचंही तुमच्यावर प्रेम असेल ना? नेहा, तेच तर माहित नाही आहे ना मला. सर सर, बी क्विक, विचारा तिला, वेळ नका वाया घालवू, नंतर आयुष्यभर पश्चाताप करायला लागेल तुम्हाला. राजनी नेहाचा हात हातात घेत विचारलं. देशील का हा हात मला कायमचा? होशील माझी? आणि हो, तूच ती माझी खास मैत्रीण आहेस, पहिल्या भेटीतच खूप आवडलेली. तुझ्या पसंतीची ही साडी मी तुझ्यासाठीच घेतली. अगं काय सुंदर दिसत होतीस तू या साडीत. हा बघ, याच साडीतला तुझा फोटो, सॉरी पण तुला न विचारता काढलेला. नेहा निशब्द होती, पण तिच्या आनंदाश्रूंनी दिलेलं उत्तर हेच राजला मिळालेलं रिटर्न गिफ्ट होतं. राज मस्त गुणगुणत होता. भेट तुझी ती काल परवाची, पाया बनली मम जीवनाची, भीड मुरडली उभ्या जगाची, दिशा गवसली मला उद्याची. राज,
अरे दिशा फक्त उद्याची नाही, उभ्या आयुष्याची गवसली आहे. प्रथमच सरांना अरे राज असं संबोधत नेहानं रिटर्न गिफ्टची गोडी अजूनच वाढवली होती.